अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं, टाहो फोडला, क्षणार्धामध्ये चमत्कार घडला. ते पेटणारं घर धडाधडा जळू लागलेली ती झोपडी विझली. चमत्कार एक असा घडला की ज्या ठिकाणी तो व्यक्ती पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरती गेलेला होता त्या ठिकाणी एक त्याला कोणीतरी अवलिया महाराज भेटला. अगदी मनोरुग्ण वाटणारा असा एक बाबा भेटला. जळे माझी काया लागला वनवा, धाव रे केशवा माये बापा. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग माऊली तुम्ही ऐकला असेल. त्या काळामध्ये संतांना देव भेटत होता, मग आजच्या काळामध्ये माणसांना का देव भेटत नाही? फार मोठं पडलेलं कोडं. मंडळी, देवावरती तशीच उत्कट भक्ती असेल, नितांत श्रद्धा असेल तर आज सुद्धा देव भेटतो. जळे माझी काया लागला वनवा, धाव रे केशवा माये बापा. दुःखाच्या क्षणी, वाईट स्वतःवरती वेळ आल्यानंतर, काहीतरी प्रसंग उद्भवल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या मुखामधून निघालेली ही ओळ. मंडळी, आज सुद्धा जर त्या देवाचा भक्त अशाच पद्धतीने अडचणीमध्ये असेल आणि बोलत असेल की देवा, धाव रे केशवा माये बापा, आता तूच माझा आहे माता पिता, तूच काहीतरी कर, असं जर भक्त एखादा देवाला बोलत असेल तर देव का संकटामध्ये धावणार नाही? मंडळी, एकदम खरा आणि एकदम सत्य अनुभवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा हा एक चमत्कारिक अनुभव. होय मंडळी, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, ही हिंदीतली ओळ तुम्ही ऐकली असेल. माहीत नाही, पण कोणत्या तरी रूपामध्ये तो भगवंत, तो नारायण भेटेल, ते स्वामी समर्थ भेटतील. मंडळी, एक भक्त, एक व्यक्ती काही कारणामुळे पुण्याला गेलेला होता आणि पुण्यामध्ये गेलेला असतानाच मंडळी गावाकडे त्याचं असणारं घर, त्याची झोपडी अचानकपणे पेटली. माऊली आत्ताच्या काळामधला हा प्रसंग सांगतोय. कुठला पोथी पुराणातला, महाभारतातला, रामायणातला नाही. तो व्यक्ती पुण्याला गेला, काही त्याचं काम होतं. मंडळी, पुणे रेल्वे स्टेशनवरती तो व्यक्ती असताना इकडं मात्र याचं घर पेटलं. आणि काय आश्चर्य मंडळी, त्याच्या पत्नीनं अक्षरशः स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं, टाहो फोडला, क्षणार्धामध्ये चमत्कार घडला. ते पेटणारं घर धडाधडा जळू लागलेली ती झोपडी विझली. चमत्कार एक असा घडला की ज्या ठिकाणी तो व्यक्ती पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरती गेलेला होता त्या ठिकाणी एक त्याला कोणीतरी अवलिया महाराज भेटला. अगदी मनोरुग्ण वाटणारा असा एक बाबा भेटला. कित्येक लोक त्या बाबांच्या चरणाजवळ लोटांगण घालत होती आणि ह्या व्यक्तीला मात्र त्या बाबाचं दर्शन घ्यायचा योग आला. बाबांचं दर्शन घेतलं. बाबांनी असा काही चमत्कार केला की इकडे याचं पेटलेलं घर विझलं. मंडळी, हा प्रसंग काय आहे, ही स्टोरी काय आहे, हा विषय नेमका काय, जरा सविस्तरपणे तुम्हाला उलगडून सांगतो. विनंती इतकीच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि श्री स्वामी समर्थ अशी एक कमेंट नक्की करा. चला, हा विषय, हा व्हिडिओ म्हणजे हा जो मुद्दा आहे हा सविस्तरपणे तुम्हाला सांगतो. ही स्टोरी नक्की काय आहे. देवावरती मनापासून जर श्रद्धा ठेवली तर देव आपल्या मदतीला धावून येतो. मंडळी, एक ग्रामीण भागामधलं कुटुंब, अगदीच फार गरीब कुटुंब. दोघेजण नवरा बायको एका माळ रानावरती राहत होते, शेती करीत होते. 4-2 गायी पाळलेल्या होत्या. मंडळी, त्यांचे जे आई वडील आहेत ते गावामध्ये राहत होते आणि हे जे दोघे नवरा बायको आहेत हे असेच माळ रानावरती राहत होते. पेरूची बाग केलेली होती, थोडेफार टोमॅटो होते आणि या वर्षी मात्र पेरूला चांगला दर भेटलेला होता. अगदीच मंडळी, गव्हाच्या काडापासून, ऊसाच्या पाचटापासून एक झोपडी बनवलेली, एक गोठा बनवलेला आणि त्यालाच बाजूने थोडेफार पत्रे जोडलेले, बाजूला थोडी जनावरं होती. मंडळी, अशा पद्धतीने ते राहत होते. आता मात्र त्यांची जी पत्नी आहे, तो जो व्यक्ती आहे, त्याची बायको अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची भक्त झालेली होती. आता भक्त झालेली होती म्हणजे एवढं काय जास्त अक्कलकोटलापर्यंत, त्या अक्कलकोटपर्यंत सुद्धा त्या ताई गेलेल्या नव्हत्या. मोबाईलमध्ये स्वामी समर्थांचे व्हिडिओ बघितले, गुरुचरित्राचं पारायण केलं, स्वामी समर्थांची भक्ती केली म्हणजे देव आपली स्वप्न पूर्ण करतोय, अशी त्या निरागस माऊलीची, अशी त्या निरागस ताईची श्रद्धा. ती श्रद्धा स्वामी समर्थांवरती. बघा मंडळी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, अनेकांच्या इच्छा, अनेकांची स्वप्न पूर्ण होत्यात म्हणून स्वामींवरती अनेकांची श्रद्धा आहे. असंच त्याही ताईची श्रद्धा. मंडळी, घडलं असं की त्या ताई स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ वगैरे मोबाईलवरती बघायच्या.
त्या माऊलीनं आपल्या नवऱ्याकडे हट्ट धरला की हो अक्कलकोटला एकदा आपण जायचंय, स्वामी माऊलींचं दर्शन घ्यायचंय, स्वामी समर्थांबद्दल मी बरंचसं काही ऐकलेलं आहे. तेव्हा तो नवरा बोलतो, अगं थांब थोडं, आपलं शेतातलं पीक पाणी जाऊ दे, आपले जे उतराय आलेले टोमॅटो आहे हे टोमॅटो उतरून जाऊ दे, पेरूचा बहार आलेला आहे पेरू उतरून जाऊ दे, मग आपण अक्कलकोटला जाऊयात. ती माऊली बोलते की मी स्वामी समर्थ महाराजांना बोललेले आहे, मनामधून स्वामींना बोलले की स्वामी आमचं चांगलं घर होऊ द्या. बघा मंडळी, अक्षरशः गव्हाच्या काडापासून उसाच्या पाचटापासून बनवलेल्या त्या गोठ्यामध्ये ते राहत होते. मंडळी, घडलंही तसंच की अगदीच यावर्षी त्या पेरूच्या पिकाला चांगला दरही भेटला आणि याच्यामुळे 7 ते 7.5 लाख रुपये त्यांच्याकडे आले. परंतु मंडळी, घडलं असं की अचानकपणे त्यांच्या त्या घराला, त्या झोपडीला आग लागली खरे, परंतु पुढे मात्र घडला त्या भगवंताचा, स्वामी समर्थांचाच तो चमत्कार. चमत्कार काय घडला ते तुम्हाला सांगतो. आता हा जो व्यक्ती आहे, आपले पेरू टोमॅटो किंवा शेतामधला काही भाजीपाला असेल तर तो पिकअपच्या साह्यानं पुण्याला जाणार होता मार्केटला. त्या पिकअप सोबत हा व्यक्ती गेला, त्या तरकारीच्या गाडीसोबत त्या पिकअप सोबत हा व्यक्ती त्या ठिकाणी गेला. परंतु तिथं थोडासा वेळ होता आणि तिथं त्याला भेटायला एक नातेवाईक आला. बघा मंडळी, तो नातेवाईक आला आणि सहज बोलला की पाहुणं चला, इथंही वेळ आहे, आता घरून आपल्या चहा पाणी वगैरे करून येऊयात. असं बोलून तो नातेवाईक त्या व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ लागला. आणि जात असताना तो नातेवाईक त्यांना बोलला की अहो, इथं या पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरती कोणीतरी फार मोठे अवलिया साधू आहेत. अगदी कमरेला टॉवेलच गुंडाळलेला असतो, गळ्यामध्ये एक टॉवेल गुंडाळलेला असतो आणि अशा या रूपामध्ये थोडक्यात आपण त्याला बघतोय की ज्याला कोणीच नाही किंवा ज्याचा काही पत्ता नाही, त्या माणसाचे घरदार कुठे, त्याची मुलं बाळ, आई वडील, काही पत्ता नाही, अशा रूपामधले ते अवलिया साधू आहेत. आणि त्या साधूंचा अनेकांना चमत्कार घडतोय. तर तुम्हालाही आता दर्शनाचा योग येईल, तुम्हीही जास्त कधी इकडं पुण्याला येत नाही, चला आपण रेल्वे स्टेशनवरती जाऊयात. मंडळी, तो व्यक्ती त्या नातेवाईकाच्या सोबत रेल्वे स्टेशनवरती गेला. बघितलं तर काय, कोणी 4-2 बाजूनं लोक कुजबजत असायचे, अरे हा तर कोणी मनोरुग्ण आहे, हा वेडा माणूस आहे, याला उपचाराची गरज आहे. आणि लोक काय वेड्यासारखं त्याचं दर्शन घेत आहेत. आणि बघा मंडळी, श्रद्धाभाव असणारी सुद्धा बरीचशी लोक त्या ठिकाणी जायची, नतमस्तक व्हायचे आणि त्या बाबांचं दर्शन घ्यायचे. अगदी मनोरुग्णासारखा दिसणारा तो व्यक्ती. परंतु मंडळी, असं म्हणतात की पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, माहित नाही कोणत्या तरी रूपामध्ये येऊन तो भगवंत भेटेल. मंडळी, इथं असंच घडलं. अक्षरशः हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. तो व्यक्ती त्या नातेवाईकाच्या सोबत तिथं दर्शनासाठी गेला. बरीचशी लोक यायची, त्या बाबांचे, त्या महाराजांचे हातपाय चपायचे. आणि मंडळी, ते बाबा आज सुद्धा ते रेल्वे स्टेशनवरती आहेत. आणि ही निव्वळ म्हणजे अलीकडची याच वर्षीची ही स्टोरी आहे. आता घडलं असं की ही व्यक्ती त्या ठिकाणी गेला, बरीचशी लोक दर्शनासाठी थांबलेली. आता तो जो बाबा आहे, तो बाबा प्रत्येकाला दर्शन द्यायचा. अगदी श्रद्धाभावाने तिथं आलेला प्रत्येक जण माथा टेकायचा. परंतु काही लोक मात्र त्यांना हे पटत नसायचं. ते बोलायचे, अरे हा वेडा बाबा आहे आणि या वेड्याच बाबाला या लोकांनी देव बनवून ठेवलंय, कितीही देवभोळी माणसं, अशा पद्धतीने काही जण बोलायचे. परंतु सर्रासपणे आलेला माणूस तिथून निघालेला ते दर्शन घेतल्याशिवाय जात नव्हता. आता ही व्यक्ती नातेवाईकांसोबत त्या ठिकाणी गेला. बघितलं की अगदी कमरेला टॉवेल गुंडाळलेला, एक टॉवेल गळ्यामध्ये गुंडाळलेला आणि अशा रूपामध्ये तो बसलेला बाबा. उन्हातानाने रापलेली अशी त्वचा आणि विशेष म्हणजे कोणताही ऋतू असू द्या, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असू द्या, त्या ऋतूमध्ये त्या बाबांचा तेवढाच पोशाख. कमरेला एक मळकट रंगाचा टॉवेल गुंडाळलेला, गळ्यामध्ये एक टॉवेल गुंडाळलेला आणि बसलेले बाबा निवांत. त्यांच्या मनाला येईल त्यांनाच ते दर्शन द्यायचे. अर्थातच काय, ज्याचं भाग्य चांगलं आहे त्यालाच त्या बाबांचं दर्शन होतं असं बोलतात. शिवाय जे कोणी आलेले असतील तर त्यांना दर्शन द्यायचे आणि काहींना अशा पद्धतीने हातवारे करून हुसकावून लावायचे. आणि विशेष ज्यांचं नशीब चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही, त्याच लोकांना बाबा हाताने बोलवून घ्यायचे आणि दर्शन द्यायचे. असंही म्हटलं जातं की त्या बाबांची जी थाप आहे, ज्याच्या पाठीवरती पडेल त्याचं भविष्यच उजळतं, त्याचं नशीबच चांगलं असतं, असंही बोललं जातं. आता ही व्यक्ती त्या नातेवाईकांसोबत त्या बाबांच्या दर्शनासाठी गेला. बघितलं, बाबांचं दर्शन घेतलं. मंडळी, काय आश्चर्य, त्या बाबांनी अशा पद्धतीने डोक्यालाही केलं आणि 2 अशा चापटा मारल्या डोक्यावरती
आणि नंतर मात्र एक थाप त्या माणसाच्या त्या व्यक्तीच्या पाठीवरती टाकले. बघा मंडळी, बघणारी लोक, दर्शनाला आले लोक अचंबित झाली की हे बाबा जवळून कुणाला दर्शन घेऊ देत नाहीत, अशा पद्धतीने हाताने उचकवून लावतात. परंतु तुमच्या चक्क पाठीवरती थाप टाकली आहे. नक्कीच तुमचं भविष्य चांगलं आहे, तुमचं नशीब सुद्धा चांगलं आहे, असं ती जमलेली लोक बोलू लागली. हा जो व्यक्ती आहे, ज्या नातेवाईकासोबत गेलेला होता, तो नातेवाईक तर चकित झाला. म्हणाला, पाहुणं, आम्ही नेहमी इथं बाबांचं दर्शन घ्यायला येतोय, परंतु आमच्या पाठीवरती कधी बाबांनी थाप टाकली नाही. मंडळी, घडलं असं की त्या व्यक्तीने त्या बाबांचं दर्शन घेतलं, परंतु दर्शन देताच बाबा अगदी स्तब्ध थांबले. काय झालं कुणाला समजेना. आणि अक्षरशः मंडळी, त्या बाबाने त्या रेल्वे स्टेशनवरती असणाऱ्या त्या फरशीवरती हात चोळले. फरशी अशी जाडजूड फरशी असते बघा रेल्वे स्टेशनवरती, तर त्या फरशीवरती हात चोळले आणि चमत्कार असा घडला. त्या बाबांनी फरशीवरती जसे हात चोळले तसे त्या बाबांचे हात काळे पडले. जसं काय त्या बाबांनी राखेमध्ये हात चोळलेले आहेत किंवा कोळशामध्ये हात चोळलेले आहेत, विस्तवावरती हात चोळलेले आहेत, अशा पद्धतीने त्या बाबांचे हात काळे पडले. आणि नंतर बाजूला एक बिस्लरीची बाटली होती, पाणी होतं, अर्धी भरलेली ती बॉटल होती. त्या बाबांनी त्या जागेवरती पाणी शिंपडलं. बघा, सगळे स्तब्ध झाले. तो पाहुणा जो होता त्या व्यक्तीचा, तो बोलला की अहो पाहुणं, तुमच्यावरती काहीतरी मोठं संकट आज होतं आणि ते संकट या बाबांनी इथं टाळलं. बघा काय मोठा चमत्कार झालाय. बघा, बाबांनी फरशीवरती हात चोळले आणि त्या बाबांचे हात काळे पडले. आता बघा मंडळी, अक्षरशः छातीची धडधड वाढू लागली की काय मोठं संकट असेल की या बाबांनी ते संकट तारलं. मंडळी, घडलं असं की तो व्यक्ती त्या नातेवाईकांच्या घरी गेला, चहा पाणी वगैरे झालं आणि नंतर तो व्यक्ती संध्याकाळी 3:30-4 वाजता आपल्या घरी आला. तो व्यक्ती घरी गेला, बघतोय तर काय, त्याचं जी झोपडी आहे, त्याचा जो जनावरांचा गोठा आणि राहायचा जो गोठा आहे, जी झोपडी आहे ती अर्धवट जळालेली होती. बघितलं, क्षणभर पायाखालची जमीन सरकून गेली. बघा मंडळी, अक्षरशः त्या व्यक्तीची पत्नीही धावत आली. तिनं घडलेला सगळा काही प्रकार सांगितला. तिनं सांगितलं की गोठ्याला अचानकपणे आग लागली. मंडळी, अक्षरशः त्या आईचं काळीज त्या गोठ्यामध्ये होतं, त्या ताईचं काळीज त्या गोठ्यामध्ये होतं. म्हणजे त्यांचा एक लहानगा मुलगा त्यांनी त्या गोठ्यामध्ये झोपवलेला होता. ग्रामीण भागामध्ये झोळी करतात बघा बायका, साडीपासून झोळी करतात आणि त्या पद्धतीची झोळी त्या झोपडीमध्ये, त्या गोठ्यामध्ये बांधलेली होती आणि त्याच्यामध्ये त्या लहानग्या लेकराला त्या माऊलीनं, त्या ताईनं झोपवलेलं होतं आणि रानामध्ये जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेली होती. ते चारा घेऊन आले, बघते तर काय धडाधड गोठ्याला जाळ लागलेला. क्षणार्धामध्ये त्या माऊलीला काही करावं सुचेना. इतका मोठा अग्नी विझवणार कसा. तिनं आर्त हाक दिली, स्वामी स्वामी म्हणून त्या माऊलीच्या मुखामधून शब्द फुटला आणि क्षणार्धामध्ये मंडळी ती पेटली, धडाधडा पेटलेली ती आग, ती विस्तव अचानकपणे विझला. हा सगळा काही घडलेला प्रसंग त्या माऊलीनं त्या नवऱ्याला, तिच्या पतीला सांगितला. अक्षरशः मंडळी, त्या गोठ्यामध्ये ते लहान लेकरू होतं, सोबत जनावर होते आणि शिवाय घर बांधण्यासाठी त्यांनी 7 ते 7.5 लाख रुपये एका गाठोड्यामध्ये, एका पिशवीमध्ये त्या गोठ्यामध्ये अडकवलेलं होतं. विचार सुद्धा आपण करू शकणार नाही. त्याच वेळी त्याच ठिकाणी सगळं काही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. परंतु घडलं असं की त्या माऊलीनं स्वामी अशी म्हणून त्या माऊलीच्या मुखामधून किंचाळी फुटली आणि क्षणार्धामध्ये ती पेटलेली झोपडी विझली. आता हा सगळा काही प्रकार आहे त्या तिच्या नवऱ्याच्या सुद्धा लक्षामध्ये आला की पुणे रेल्वे स्टेशनवरती गेल्यानंतर तिथं त्या अवलिया महाराजाचं, अवलिया बाबाचं दर्शन घेत असताना त्या बाबाने हात जमिनीवरती चोळले असता त्या बाबाचे हात काळे पडले. तेव्हा त्या माणसाच्या डोक्यामध्ये लगेच लक्षात आलं की इथं माझा पेटलेला हा गोठा 200 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या त्या पुण्यामध्ये त्या रेल्वे स्टेशनवरती त्या बाबाने विझवला. बघा, ही खरी भक्ती, ही खरी श्रद्धा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, ही हिंदीतली ओळ तुम्ही ऐकली असेल आणि होय त्याचाच हा प्रत्यय. बघा, अशा फार मोठ्या संकटामधून साक्षात देवाने त्यांना वाचवलं. त्या व्यक्तीच्या पत्नीची असणारी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांवरची ती श्रद्धा, ती उत्कट भक्ती आणि तीच आज फळाला आली असं म्हणायला हरकत नाही. बघा, अग्नी विझणं एवढी सोपी गोष्ट नाही. भर उन्हाचा कडाका, भर उन्हाळा आणि याच्यामध्ये तो पेटलेला गोठा, ते पेटलेली झोपडी अचानकपणे विझते कशी. तो व्यक्ती पुण्याला गेलेला असताना त्या बाबांचं दर्शन घेतलं असता, बाबांनी त्या फरशीवरती हात चोळले असता,
हात काळे झाले आणि बिस्लरीतलं पाणी त्या बाबांनी त्या फरशीवरती शिंपडलं आणि त्या क्षणाला इकडं मात्र त्याचा पेटलेला गोठा, त्याचं पेटलेलं घर मात्र विझलं. होय मंडळी, जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. त्या विटेवरच्या सावळ्या विठ्ठलाला तुकाराम महाराजांनी साकडं घातलं. अंतकरणापासून हाक दिली की देवा आता तूच वाचव रे. आणि होय मंडळी, त्यावेळी तो विटेवरचा मालक त्या तुकाराम बाबांच्या मदतीला धावून जात असायचा. एकनाथ महाराजांच्या मदतीला धावून जात असायचा. संत सावतामाळ्यांच्या शेतामध्ये पाणी भरायला येत असायचा. अनेक संतांचं तो अक्षरशः सालगड्याप्रमाणे काम करीत असायचा. संकटाच्या काळी देव धावून येतो. संतांच्या संकटांना देव धावून आला, मग आजच्या माणसांच्या संकटांना का धावून येत नाही? होय मंडळी, तितकीच उत्कट भक्ती असेल, देवावरती श्रद्धा असेल तर आज सुद्धा देव धावून येतो असं म्हणायला हरकत नाही. तर चला, हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला मंडळी, आपल्या सगळ्यांचा निरोप घेतोय. आता भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.